नमस्कार मैत्रिणींनो, चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी संक्रांतीसाठी काही शिवलेले खास ब्लाऊज। तर चला मग व्हिडिओला चालू करू। त्या अगोदर सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला मग, आणि व्हिडिओमधले ब्लाऊज आवडले तर कमेंट करून नक्की सांगा। तर हे आपलं आहे पहिलं ब्लाऊज, गडवाल साडीवरचं आहे। ही खूप फेमस साडी आहे मैत्रिणींनो। याला मी स्लीव्जला फ्रिल बसवले आहेत, छोटे छोटे, एकदम जास्त मोठ्याला फ्रिल बसवल्या तर छान नाही वाटत। आणि पानगळा करून वन साइड जो काठ होता त्या काठाची असं छानपैकी डिझाइन बनवली आणि लटकन बसवले आहेत, ते पण ब्लाऊज पीसाचेच कपड्याचे। तुम्ही पाहू शकता डिझाइन खूप छान बनवली आहे आणि सिंपल सुद्धा आहे, आणि त्याच्यातच त्याला समोसा लेस लावलेली आहे। तर आपलं पुढचं ब्लाऊज आहे हे पहा, ग्रीन कलरचंच। आता हे स्पेशल मी फोटोशूट टाइप सारखं बनवलं आहे, म्हणजे छोटे छोटे दोन पतंग बनवलेत साडीच्या कपड्याचे वन साइड, आणि इकडल्या साइडला डबल लेस लावलेली आहे। जी लेस आहे ती पदराखाली जाणार आहे, आणि हे जे वन साइड दोन पतंग आहेत ते उमटून दिसणार आहेत दुसऱ्या साइडला आपल्याला। म्हणूनच हे ब्लाऊजचं लुक खूप छान येणार आहे घातल्यानंतर, आणि ब्लाऊजचा कलर आणि साडीचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे, त्याच्यामुळे घातल्यानंतर अप्रतिम वाटेल। तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मग सरकूया पुढच्या ब्लाऊजकडे। हे आहे आपलं दुसरं ब्लाऊज। पंचकोनी गळा बनवला आहे आणि त्याला मी खालच्या साईडला थोडीशी लेस लावली आहे। त्यांना सिंपलच पाहिजे होतं, पण हा गळा मीच बनवलाय। त्याचबरोबर नॉट लावलेले आहेत, डिपनेक आहे म्हणून हाफ स्लीव्ज बनवल्यात। आणि हे ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज। आता ह्या सगळ्या ब्लाऊजला मैत्रिणींनो हुक लावायची बाकी आहेत। खरं तर ब्लाऊज मला शिवायला खूप सोपं वाटतं, पण हुक लावायचे म्हणलं की खूप कंटाळा येतो। तुम्हालाही असंच होतं का, तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। हे आहे पर्पल कलरचं ब्लाऊज, डेली वियर साडी, खूप छान साडी आहे। तर चला मग सरकूया पुढच्या ब्लाऊजकडे। तर हे पहा, ही साडी आहे कॉटनची साडी आहे आणि सिंपल आहे। कॉटनची साडी आहे त्याच्यामुळे मी ह्याला गळा वगैरे बनवला नाही आहे, त्यांना सिंपलच पाहिजे होतं म्हणून मी सिंपल शिवलंय। एकदम गोल गळा बनवलाय, त्याला एकदम छान अशी गोल पाइपिंग टाकली आणि हाफ साइडच्या ह्या स्लीव्ज बनवल्या आहेत। तर खूप छान अशी याच्यावरची साडी आहे मैत्रिणींनो, आणि सिंपलमध्ये खूप छान असा संक्रांतीसाठी लुक येणार आहे। तर चला मग पाहूया पुढचं ब्लाऊज। थोडक्यात व्हिडिओ उरकायचा आहे म्हणून मी पटपट ब्लाऊज दाखवत आहे। आवडले तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हे आहे डेली वियर साडीवरचं ब्लाऊज। साडी तशी सुंदर आहे आणि मल्टीप्लर कलर आहेत, म्हणजे मल्टीप्लस कलर आहेत। कलर खूप जास्त असल्यामुळे ब्लाऊज खूप छान वाटते, आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा छान आहे। याच्या मी फुल स्लीव्ज बनवल्यात, म्हणजे लांब आहे, छान वाटतील त्यांना म्हणून। आणि गळामध्ये आहे मटका गळा बनवून त्याला डबल लेअरमध्ये ऑरेंज कलरची लेस लावली, आणि त्याचबरोबर याला नॉट बनवून छोटेसे कपड्याचे लटकन बनवले। आवडले तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मग पुढच्या ब्लाऊजला। आता तुम्हाला मी ह्याच्या अगोदर जी कॉटनची साडी दाखवली होती ही तशीच सेम साडी आहे, तुम्ही पाहू शकता। ब्लाऊज पण कटोरीच आहे आणि हाफ स्लीव्ज आहेत। त्याचबरोबर पानगळा बनवलाय, त्याला बेबी पिंक कलरची लेस बसवली पानगळ्याला आणि नॉट बसवल्यात। हे त्यांचंच ब्लाऊज आहे, पण थोडंसं दोन्ही ब्लाऊजमध्ये त्यांना फरक पाहिजे होता। तर चला मग पुढचं ब्लाऊज बघूया। हे पहा, हे आहे आपलं पुढचं ब्लाऊज। निळा कलरची साडी आहे, मोरपंखी कलरची। ब्लाऊज व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळा कलर चेंज होतो थोडासा कधी कधी। तर हे पायाचं पानगळा बनवलाय मी, आणि ब्लाऊजला फिनिशिंग एवढी सुंदर आली मैत्रिणींनो, खरंच खूप सुंदर आली। ब्लाऊज पीसाचेच नॉट बनवल्यात, पानगळा करून त्याला लेस बसवली। त्याचबरोबर 4 टक्स ब्लाऊज आहे क्रॉस पट्टीचं, तर त्याच्यामुळे फिनिशिंग आणखीनही वाढून दिसते। हे आपलं आहे पुढचं ब्लाऊज। येलो कलरची साडी आहे, डेली वेअर आहे। बहुतेक ह्या संक्रांतीला त्या घालणार नाहीत, कारण का संक्रांत येलो कलरवर आलेली आहे, पण डेली वेअरचं ब्लाऊज आहे। तुम्ही पाहू शकता गोपी स्लीव्ज बनवल्यात, आणि गोपी स्लीव्ज एवढ्या सुंदर आल्यात मैत्रिणींनो, तर अप्रतिम। त्याचबरोबर हे ब्लाऊज पण 4 टक्स आहे। त्याचबरोबर 4 टक्स ब्लाऊज आणि क्रॉस पट्टी आहे। त्याला मटका गळा बनवलाय आणि फक्त त्याला नॉट लावलेत मटका गळा बनवून। तर फिनिशिंग खूप छान आली, सिंपल आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह। ओके, तर चला मग पुढचे ब्लाऊज बघूया। आता ह्या ब्लाऊजला मैत्रिणींनो बटन बसवायचं बाकी आहे। तुम्ही पाहू शकता जी आपली
स्लीव्जला लावायची बॉर्डर असते ती बॉर्डर थोडीशी उरली होती, तर मी त्याचाच गळा बनवला आहे. पण ही ब्लाऊज क्रॉसमध्ये कट करावी लागली, बॉर्डर थोडी होती म्हणून. आता इथं आपल्याला बटन बसवावं लागेल. त्याचबरोबर हाफ स्लीव्ज बनवले आहेत आणि 4 टक्स ब्लाऊज आहे. ब्लाऊजला बटणं लावायचे बाकी आहेत मैत्रिणींनो, जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं. त्याच्यातले 2-3 ब्लाऊजला लावलेले आहेत. तर हे ब्लाऊज कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग पाहूया पुढचं ब्लाऊज. हे आहे मिनी ब्लाऊज. ब्लाऊज खूप छोटा आहे मैत्रिणींनो, पण दिसायला खूप सुंदर आहे. जी आपली इंस्टाग्राम साडी होती, ट्रेडिंग साडी, गोल्डन साडी म्हणायचो, त्या साडीमधली ही ब्लाऊज आहे. फक्त ब्लाऊजचा कलर म्हणजे साडीचा कलर चॉकलेटी आहे. हे पहा 4 टक्स ब्लाऊज आहे आणि विदाऊट क्रॉसपट्टी, थोडीशी क्रॉसपट्टी बनवली आहे मी त्याच्यामध्येच, कट न करता. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी हा व्हिडिओ लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला मग मटका गळा बनवलाय, त्याचबरोबर छोटासा बो बसवलाय बनवून आणि नॉट लावलेले आहेत. तर ह्याच्या पण गोपी स्लीव्ज बनवले आहेत. तर ब्लाऊजला खूप छान आणि अप्रतिम असा लुक आलेला आहे. तर चला मग पुढचं ब्लाऊज आहे आपलं शेवटचं आणि खूप असं सुंदर पैठणीवरचं. तर ह्याच्यावरची सुद्धा येलो कलरची पैठणी आहे. तर त्यांनी हा ब्लाऊज फोटोशूटला घेतलेला आहे. प्रेग्नेन्सी आणि संक्रांत दोन्ही फोटोशूट करायचे एका साडीवर. तर ह्याची सुद्धा खूप सुंदर अशी स्लीव्जला मी नवीन डिझाईन बनवली आहे. तुम्ही म्हणाल नवीन म्हणजे कशी, कटमध्येच आहे, पण तसं नाही आहे मैत्रिणींनो. खाली पानाचा आकार आहे आणि वरी आहे पतंगाचा आकार, त्याच्यामुळे नवीन. आणि 3-3 मणी लावलेत मध्ये, तर त्याने सुद्धा आणखीन आकार चेंज झालेला आहे. आणि आपली जी समोसा लेस आहे ती समोसा लेस लावलेली आहे अशा प्रकारे, कारण का पिवळ्या कलरची साडी आहे. त्याचबरोबर नॉट लावलेले आहेत आणि छोटंसं साडीच्या कपड्याचं बटन बनवून बसवलं. तर खूप छान असा ब्लाऊजला लुक आलेला आहे. तर हे आहेत आपले पूर्ण ब्लाऊज. तुम्हाला जर ब्लाऊज आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.